कीर्तनातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाची जनजागृती, हरणगावात उत्तम प्रतिसाद. हरणगाव येथे कीर्तनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाची नाविन्यपूर्ण जनजागृती करण्यात आली. रेव्हन महाराज देशमुख यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून स्वच्छता, एकोपा आणि ग्रामविकासाचे महत्त्व पटवून देत शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली. अभियानाच्या माध्यमातून तालुका ते राज्यस्तरावर मिळणाऱ्या बक्षिसांची माहिती देत ग्रामपंचायतींनी एकत्र प्रयत्न केल्यास गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो, असे त्यांनी सांगितले. स्वच्छ आणि समृद्ध गाव हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली असल्याचा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमास गट विकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी, विस्तार अधिकारी पंढरीनाथ गायकवाड, सरपंच सौ. पल्लवी विजय भरसट, उपसरपंच हिम्मत भोये यासह ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट व तरुण मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये अभियानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून ग्राम विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला, अशी माहिती ग्रामपंचायत हरणगावातर्फे देण्यात आली. त्यावेळेस आम्ही माऊलीला हल्ला आणले होते, नाचकाम करायचो आम्ही. अशा स्वरूपामध्ये जनजागृती कार्यक्रम करत असताना गाव लोपावले पायी प्रवास करून दरे खोदत जाऊन आणि लोक जागृती केली. आम्ही महाराष्ट्र शासनाचे कार्यक्रम, प्रसिद्ध खात्याचे असो, काँग्रेस कमिटीचे असो, पुढे कार्यक्रम ह्या गावाने केलेले आहेत. आणि त्यात आमच्या काही साथीदार होते ते निघून गेलेले आहेत आणि आम्ही दोघं तिघेच आता आहोत. पण असे कार्यक्रम असल्यानंतर आवडीने त्या ठिकाणी आम्ही उपस्थित असतोय. आता गाडगे मारल्यानंतर सगळ्यानंतर एकदा माऊली काय झालं, आमच्या गावात एक झाडूची गाडी आली, 2 गाड्या आल्या आणि त्या ठिकाणी योगाकडे नेमकं आम्ही होतो देवळाजवळ. आम्हाला बोलवलं त्या बाबांनी, या वर तिथं मंदिराकडे या. बायांना बोलवा, तिला आणून दिल्यानंतर बाया आल्या. पहिलेच त्यांना माझ्याजवळ झाडू दिला. म्हणजे तू चहा पितो का? तर म्हटलं चहा आता नाही का पिणार? तर म्हटलं नाही. पहिला सूर झाडू दिला मला कळवाला. झाडू दिल्यावर ते माऊलीच्या बरोबर कीर्तनाला चाललो. याच्या मुलीने हातात चहा दिला. आता बाबाला सांगितलं एवढ्या तिथून का चहा घेणार नाही. आता हातात चहा दिला. कृष्णा आपण केला चहा घेतला, त्या दिवसापासून चहा सोडला. तर आज धर नाही आणि इथे नाही सांगता येणार. म्हणजे त्यांच्या शब्दाला जागून ते केलंय. आता आपण महाराष्ट्र गीताकडे वळणार आहोत. आणि हे महाराष्ट्र गीत ज्यावेळेस रात्री शाळेची नाशिकला 7 दिवसाचा कार्यक्रम होता, त्यावेळेस फक्त हरणगावातून 9 माणसं होते आपल्या त्या कार्यक्रमासाठी, रात्री शाळेची. आणि त्यावेळेस आम्ही स्वतः होतो त्या ठिकाणी. आणि त्यावेळेस शाहीर साबळ्यांनी सांगितलं त्यांच्या इतकं आपण का वकवतो ना आपल्या जवळ, पण त्यात थोडंसं आपण सहभाग घेतलेला आहे तो आपल्याकडे सादर करतोय.